काय स्पर्धा केली? शाळेचे शिक्षक म्हणतात. आणि सर माझी विनंती आहे तुम्हाला, मी थोडा मोठ्या तोंडी नाही, छोट्या तोंडी मोठा घास घेतो. सर सकट मुलांना स्कॉलरशिपला बसवा. सर सकट बसवायची. मुलांच्या भेदभाव करू नका. निसर्गातच मुलं ही सगळी हुशार असतात. तुम्ही त्याला कसं घडवताय त्याच्यावर तो घडतो. सरसकट मुलं स्कॉलरशिपला बसवा. एक काम करायचं, आज तुमच्या शाळेचा ड्रेस एक काम केलाय, वेगवेगळा असू शकतो ना. त्या गरीबाच्या मुलाला वाटू नये की माझा बाप गरीब आहे, हा ड्रेस घातल्यानंतर कुठला प्रकार गरीब आहे कुठला श्रीमंत आहे कळत नाही. एकता निर्माण व्हावी म्हणून तुम्हाला गणवेश दिलाय. सरकारकडे लय पैसा म्हणून गणवेश दिलेला नाही. सगळी मुलं सारखी दिसावी. पण कळतो का श्रीमंत गरीब? जर वैयक्तिक ड्रेस घालायचे असते तर श्रीमंताच्या मुलाला कसं घातला असता? महाग घातला असता. गरीबाच्या मुलाला ड्रेस मिळाला नसता. तुम्ही एक काम करायचं, गरीब श्रीमंती दरीच मानायचे. झाकली मूठ आपली गरिबी कुणाला सांगायचं नाही. माझी आई अडाणी आहे, माझा पप्पा अडाणी आहे, माझ्या घरामध्ये लाईटच नाही, माझ्या घरामध्ये चुली जेवण करतो, इथून पुढे कारणं द्यायची नाही. आजच्या दिवसापासून आपल्याला बदलायचं आहे. मी आज सांगतो, तुम्ही फक्त प्रामाणिक अभ्यास करा. 10वी-12वी मुलांवर तुमच्याकडे 5 वर्ष आहे, एवढा तुफान अभ्यास करा. सुभाष बाबू एकदा म्हणले होते, तुम मुझे ढूंढ दो मैं तुम्हें आजाद करू. तुम्ही फक्त अभ्यासाची 5 वर्ष द्या. 10वी-12वीची मुलांना तुम्ही फक्त अभ्यासाची 5 वर्ष द्या, मी तुम्हाला सरकारी नोकरी देतो. आता तुम्हाला माझ्याकडे बघून समज असेल की सरांच्या डोक्याला गुलाल लागलाय. आता मला इथं फोनवर फोन यायला लागले, निकाल लागल्याचा. परवा दिवशी आमच्याकडे निकाल लागलाय PSIचा. तुमच्या गावची विशाल मोरे माझं विद्यार्थी आहे, सुहास मोरे माझं विद्यार्थी आहे. या गावाला मी 4 PSI दिले. परवा दिवशी माझ्याकडे निकाल लागलाय. माझ्या सेंटरची 18 मुलं PSI आणि 21 मुलं जलसंपदा विभागामध्ये अधिकारी झाले. आज संध्याकाळी नागठाण नावाचं गाव आहे, तुम्हाला नागठाण नावाच्या गावामध्ये माझी मिळवणूक आहे. आमचे विद्यार्थी झाल्याबद्दल सरांची मिळवणूक आहे, एवढा अभिमान आहे. म्हणून तुम्ही मोबाईलपासून लांब राहा. 5 वर्ष फक्त अभ्यास करा. आणि या तुम्ही सगळ्या मुलांना मी सांगितले तेवढं दररोज 1 तास अभ्यास आई वडील न सांगता करायचं. मला बघायचं कशी गरीबाची मुलं होते, तरी सुद्धा आमच्या मुलांना एक वाईट वाटतं, काय सर सांगतात, सर एकदम चांगला झँकीपैकी शर्ट जीन्स पॅन्ट आणि सॉक्स घालून आले होते. मुलांना मी 2 खाकी चड्डी आणि 2 पांढऱ्या शर्टावर 8वी ते 10वी शिकलोय. माझा बा शिक्षक असला तर बाचा पगार होता 700 रुपये. म्हणजे आम्ही काही लय श्रीमंत करत नाही. तिथं होतो काल परवापर्यंत, आज इथं बसतोय. तरी आमच्या मुलांच्या मध्ये न्यूनगंड आहे. आम्ही वडील रायबा हातमत वडीलचे आहे, माझा वडील शेती करतो, माझ्या वडील हमालकी करतो, माझी आई बुद्धिमंत आहे, माझा अमुक अमुक आहे, मी कॉपी करून पास झालो. आमची मोठी मुलं आहेत, त्यांच्या कुठल्या तर मुलीला अपमान केला असतोय, शिव्या दिल्या असतात, मुलीला घरात मारलं असते, मुलाला मारलं असते. झाकली मूठ कुणाला काय सांगायचं? तुम्हाला कोण विचारते? तुम्हाला आता आम्हाला कोण विचारेल? मी यांना विचारतो, तुम्हाला मार्क किती पडले? प्रामाणिक अभ्यास करून मार्क पाडा. पण आपल्याला एक काम करायचं, मी इथं आलोय, तिथल्या पोरग्याने एकच लक्षात ठेवायचं, आपण 10वी-12वी नंतर सरकारी नोकरीलाच लागायचं. आणि आई वडिलांनी जे आयुष्यभर उपकार केलेत ना, त्याची परतफेड करायची. मिलिटरीत जावा, पोलीस भरती व्हा, ग्रामसेवक व्हा, तलाठी व्हा, तहसीलदार व्हा, BDO व्हा, PSI व्हा, डेप्युटी कलेक्टर व्हा, उपजिल्हाधिकारी व्हा, जिल्हाधिकारी व्हा, जिल्हा पोलीस प्रमुख व्हा. तुमच्याच गावचा एखादा मुलगा वकील झाला असेल तर वकील खाजगी नोकरी, सरकारी वकील झाला की सरकारी वकील होतो, इंजिनियर सरकार झाला की सरकारी इंजिनियर होतो. हजारो पदे भरली जातात, हजारो पदं भरली जातात. आता मग आमच्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, भीती वाटते. मी तुमच्या पुढे फक्त 2 उदाहरणं टाकतो. एवढी रोमांचक उदाहरण आहेत की जेव्हा जेव्हा तुम्हाला अपयश येईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला सरांची भीती वाटेल, जेव्हा जेव्हा सर म्हणतात मुलांना लक्षात ठेवा मी नोटीस वाचतोय,
येत्या 10 ऑगस्ट पासून आपली तिमाही परीक्षा सुरू होते. असं म्हटलं की मला शाळेत भीती वाटायची, कारण आमचा काय अभ्यास नसायचा. परीक्षेची सगळ्यात वाईट भीती असते. भ्यायचं काय माणूस करू शकतो याची मी 2 उदाहरण साध्या पद्धतीने तुमच्या पुढे देतो. पहिलं उदाहरण आहे मार्क हिग्लिस. त्याचं नाव काय आहे? मार्क हिग्लिस. देश आहे न्यूझीलंड. त्याचं BSc झालं होतं, शिक्षण पूर्ण झालं होतं. आपल्याही देशामध्ये जर शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरी लागली नाही तर आपण काय करतो? शेती करतो म्हणून सांगतो. काय करतो म्हणून सांगतो? शेती हा आपल्या देशाचा पारंपरिक व्यवसाय. तसा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया देशाचा पारंपरिक व्यवसाय शेळ्या आणि मेंढ्या पाळायचा. मोठं फार्म हाऊस असतात त्यांची. हा मार्क हिग्लिस काय करायचा? मोठं फार्म हाऊस होतं, हजारो शेळ्या मेंढ्या होत्या, गडी कामाला होते, जाऊन फार्म हाऊसवर निवांत बसायचा. 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, 20-25 दिवस गेलं आणि त्याने एक निरीक्षण केलं की आपल्या फार्म हाऊस पासून उजव्या बाजूला 2-3 किलोमीटरवर एक पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या पायथ्याशी दररोज सेलिब्रेशन असतात. कोण फटाके फोडतंय, कोण केक कापतंय, कोण झेंडे फडकवतंय, कोण फुगे फोडतंय. कोण त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली ते लोक काय करतात बघूया म्हणून हा 23 वर्षाचा मार्क हिग्लिस त्या डोंगराकडे, त्या पर्वताकडे गेला. तिथं गेल्यावर त्याला समजलं की आपल्या देशातील लोक नव्हे, हे वेगवेगळ्या देशातील लोक आहेत. आणि म्हणून यानं उत्सुकतेपोटी विचारलं, तुम्ही इथं काय करताय? तर ते म्हणजे आम्ही सेलिब्रेशन करतोय. तो म्हणा इथं सेलिब्रेशन अजिबात करायला नाही. दररोज तुम्ही फटाके फोडता, दररोज फुगे फोडता, केक कापता, दंगामस्ती करता, इथं करायची नाही. त्यांना आश्चर्य वाटलं. तर ते म्हणले आम्ही कोण आहे तुला माहिती आहे का? तो म्हणला तुम्ही कोणी असा, इथं काय करायचं नाही. ते म्हणले आम्ही वेगवेगळ्या देशातील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहोत. काय आहोत? आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहोत. हा कूक नावाचा पर्वत आहे न्यूझीलंड मधला. हा जगातला एकमेव असा पर्वत आहे त्याच्यावर 24 तास बर्फ असतो आणि ह्याच्यावर जर एखादा चढून गेला तर त्याला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक म्हणून दर्जा प्राप्त होतो. तो म्हणला होत असेल, मला काय करायचं? तर त्या गिर्यारोहकाने शेवटचं वाक्य म्हटला, अरे तुझ्या देशातला कोण ह्याच्यावर चढलेलं नाही आतापर्यंत, धमक नाही तुमचं चढायची. अरे बाप रे, आम्ही लहान मुलांना कसं म्हणतो तुझी लायकी नाही स्कॉलरशिपला बसायची, आणि तेच पोरग सांगली जिल्ह्याच्या स्कॉलरशिपच्या यादीमध्ये पहिले येतं, तोच पोरगा तुमच्या पुढे उभा आहे. मला माझे शिक्षण नाही होत, तुझी लायकी नाही म्हणे स्कॉलरशिपला बसायची. आणि माझे वडील पण तू बस नकोस, माझा भाऊ स्कॉलरशिप नाही, माझी बहीण स्कॉलरशिप नाही, म्हणजे कसं जमत नाही मला बघायचं. आणि मग माझ्या बहिणीने मला शिकवलं, मला त्यावेळेला आमच्या वेळेला 4थीला होती, 8वीला स्कॉलरशिप होती, आता बदल आहे 5वी आणि 7वीला आहे. तो मार्क हिग्लिस घरी आला, घरी झोपी गेला आणि झोपीत त्याला एक स्वप्न पडलं. आमच्या लहान मुलांना स्वप्न पडतं, गृहपाठ केलेलं नाही म्हणून सरांनी लय मारलंय शाळेमध्ये. स्वप्न पडतात, वेगवेगळ्या वयामध्ये वेगळी स्वप्न पडतात. तसं त्या मार्क हिग्लिसला काय स्वप्न पडलं की आपण त्या खूप पर्वताच्या शिखरावर गेलोय आणि आपल्याला सगळीकडे सत्कार होतोय, न्यूझीलंडच्या सरकारने सत्कार घेतलाय, बक्षीस दिलंय, असं त्याला स्वप्न पडलं. तेवढ्यात तो स्वप्नात जागा झाला, पहाड झाली होती, आपल्या बेडवर उठून बसला आणि त्याने एकच गोष्ट केली. त्यानं त्याच्या आईला बोलवलं, आई इकडे. आई म्हणजे बाळ काय तिथं बेडवर बस. आणि त्यानं एकच सांगितलं होतं आईला, हे वाक्य व्यवस्थित आहे का? आईला त्याने एकच सांगितलं होतं, आई वाटेल ते झालं तर चालेल, पण एक ना एक दिवस या खूप पर्वताच्या शिखरावर जाऊन असतात. आणि हे जर मी माझ्या आईला सांगितलं असतं तर माझ्या आईने माझी माफी काढली असती. आधी कामधंद्याचं बघ, आधी अभ्यासाचं बघ. आपली पोरं जरा काही क्रिएटिव्ह करायला लागली की आपण त्यांना पाठिंबा खेचतो. त्यातला क्रिएटिव्हपणा हो का, त्या मुलाची आवड काय आहे बघा, त्याच्यावरती तुमची सवड लावू नका. मार्क हिग्लिसची आई शिकलेली होती. मार्क हिग्लिसच्या आईनं न्यूझीलंड सरकारला पत्र लिहिलं. न्यूझीलंड सरकारनं 2 कोटीची मदत केली. त्यानं गिर्यारोहणाचं ट्रेनिंग घेतलं आणि त्या कूक पर्वताच्या चढाई करायला सुरुवात केली. साल होतं 1997.
खूप पर्वतावर चढायला सुरुवात केली. 10 जण होते. 1 दिवस झाला. 10 दिवसाची मोहीम होती. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 4 दिवस झाला, 5 दिवस झाला, 9 दिवस झाले होते. शेवटचा दिवस राहिला होता. पर्वताचं अंतर राहिलं होतं फक्त 100 मीटर. 100 मीटर म्हणजे किती असते? 2 ट्रॅकची डाम असतात का, त्यात अंतर असते 100 मीटर. असं पर्वत दिसत होता. मुक्काम केला 9व्या दिवशी. पाठीला सिलेंडर लावली होती ऑक्सिजनची. मनामध्ये प्रचंड मोठा आशावाद होता, उद्या दुपारपर्यंत न्यूझीलंडचा मी पहिला गिर्यारोहक होणार या पर्वतावर चढलेला. 10वा दिवस उजाडला. सकाळी सगळं आवडलं. सिलेंडर पाठीशी बांधली, ऑक्सिजन नाकात लावला आणि गिर्यारोहणाला सुरुवात केली. 10 मीटर झालं, 20 मीटर झालं, 30 मीटर झालं, 70 मीटर राहिलं होतं शिखर. आणि बघतो तो काय, पूर्व दिशेने एक पांढरा झोत आला आला मनोसरोवर त्या शिखराला धडकला. तो पांढरा झोत काय होता? पांढरा झोत होता बर्फाचं वादळ होतं. ते वादळ जसं शिखराला धडकलं तसा खूप मोठा बर्फाचा तुकडा फुटला आणि या गिर्यारोहकाच्या अंगावर पडला. सगळे गिर्यारोहक असे गोलटत एका दरीत येऊन अडकले. त्यातले 9 मेले होते. किती मेले होते? 9 मेले होते. मार्क इंग्लिश मात्र जिवंत होता. त्याचे 2 पाय बर्फामध्ये अडकले होते. बर्फासकट त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला. आईला बोलून घेतला. आईला सांगितलं तू वाचलाय पण सॉरी, त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कट करायला लागले. आईने सांगितलं कट करून टाका. तो जगलाय ना, ठीक आहे कट करा. दोन्ही पाय गुडघ्यापासून कट केले आणि रक्ताचा गोळा घेऊन आई घरला आली. आईने सांभाळ केला. 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, 7 वर्ष गेली. बेडवर झोपलो होता. जखमा बऱ्या झाल्या होत्या. सगळं बरं झालं होतं. मार्क इंग्लिशनं आईला बोलवलं, आई इकडे माझ्या बेडवर बस. आई म्हणजे बाळ काय? आई वाटतं ते झालं तर चालेल, पण त्या खूप पर्वताच्या शिखरावर जाऊन बसणार आणि चांगले पाय असताना याचा अपघात झाला. आता दोन्ही पाय नाही. आईने न्यूझीलंड सरकारला पत्र लिहिलं. न्यूझीलंड सरकारने 5 कोटीची मदत केली. कृत्रिम पाय आणले, पायात बसवले, चालायला सुरुवात केली. गिर्यारोहकाचे ट्रेनिंग घेतलं आणि हाच मार्क इंग्लिश कृत्रिम पाय घालून 2003 साली त्या खूप पर्वताच्या शिखरावर जाऊन बसला. कथा इथे संपत नाही. तो खूप पर्वताच्या शिखरावर गेला. न्यूझीलंडच्या संसदेने त्याचा सत्कार ठेवला. 7,000 माणसं पुढे होती. प्राईम मिनिस्टर होते, प्रेसिडेंट होते. त्याचा सत्कार केला आणि सत्काराला उत्तर देताना माझ्यासारखं भाषण करायला उभा राहिला. डायस होता त्याच्या पुढे. 5 सेकंद झाले, 10 सेकंद झाले, 20 झाले, 1 मिनिट झाला. हा काही बोलेनाच. डायटचे ते दोन्ही डायट घेऊन आपला उभा होता. डोळ्यातून पाणी आलं म्हणून एक पाण्याचा थेंब असा खाली सांडला होता. तेवढ्या न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणले व्हॉट हॅपन मार्क इंग्लिश, काय झालं लढायला? तेव्हा त्या मार्क इंग्लिशनं सांगितलं, मी जेव्हा खूप पर्वताच्या शिखरावर जाऊन बसलो तेव्हा तिकडे आशिया नावाचा खंड आहे. आशिया नावाच्या खंडामध्ये भारत नावाचा देश आहे. भारत नावाच्या देशाच्या शेजारी नेपाळ नावाचा देश आहे. त्या नेपाळ नावाच्या देशामध्ये जगाचं सगळ्यात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. मी तिथं चढून जाऊन बसले होते. तिकडे मला खुमत होतं आणि हिंमत असेल तर माझ्यावर चढाई करून बघ, मी जगाला सगळ्यात उंच शिखर आहे टेकड्यावर जाऊन काय बसलाय. त्याच मार्क इंग्लिशनं भारत सरकारला पत्र लिहिलं. पंतप्रधान होते मनमोहन सिंगांनी 7 कोटीची मदत केली आणि तोच मार्क इंग्लिश 2005 साली कृत्रिम पाय घालून माउंट एव्हरेस्टच्या शिखराच्या टोकावर जाऊन बसला. त्याला म्हणतात प्रचंड मोठी. काय जिद्द म्हणजे काय? आम्ही दररोज रडत बसतो, माझ्या मुलाला हे नाही, माझ्या मुलाला ते नाही, माझ्या मुलाला हे नाही, माझा मुलगा हुशारच नाही. तुम्हाला कोणी काही हुशार नाही आणि प्रत्येक मुलं हुशार आहे त्याच्या शिक्षकांनी त्याला घडवायचं असतं. तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल. बापू जानेवारी 2023 ते आता जुलै ऑगस्ट 2024 बरोबर 19 महिन्यामध्ये माझ्या सेंटरमधनं 231 मुलं अधिकार झाले. एका घरची जर परिस्थिती सांगितली, विसापूर नावाचं गाव आहे तासगाव तालुक्यामध्ये, नाव आहे तिचं विजय. ते विजयची आई दररोज रस्त्याच्या कडेला बसते, शेतातला भाजीपाला रस्त्यावर विकते, अंडी विकते, कडधान्य विकते. दररोज 100-200 रुपये मिळतात. 30 रुपये स्वतःजवळ ठेवते, 70 रुपये मुलाला इस्लामला लावून देते. पोरग्याला 3 वर्ष घर बघितले नाही. किती वर्ष? त्या माऊलीचा मुलगा माझ्याकडे मागच्या वर्षी PSI झालाय. नाशिक ट्रेनिंग घेतोय. पगार आहे 75,870 रुपये.
कधी होऊ शकतं हे कधी होऊ शकतं? आज अंगार पेटला पाहिजे. दुसरं